श्री गुरुभ्यो नमः। आदरणीय मृणाल मॅडम, डॉक्टर अभ्यंकर सर, निरामयच्या अमृताजी, योगेशजी, सुनंदा राठी मॅडम, आमचे मित्र हेमंतजी आणि सकाळच्या ध्येयाने प्रेरित झालेले सर्व कार्यकर्ते आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो, योग विषयाचे जेवढे पण तपस्वी आहेत त्या सर्वांना सर्वप्रथम मनापासून मी अभिवादन करतो। विषय आजचा जो निवडलेला आहे, खरं म्हणजे जेव्हा हा कागद मला दिला तेव्हा वर मी बघितलं की अत्यंत स्पेसिफिक वेळ दिलेली आहे आणि 1 तासात हा विषय मांडणं एक प्रकारची परीक्षा आहे का काय। पण तरीसुद्धा आज आपण या विषयाला ज्ञान घेऊन एक सारांश रूपात ही माहिती बघायचा आपण प्रयत्न करणार आहोत। आजचा जो विषय आहे, मानसिक स्वास्थ्यासाठी पातंजल योग सूत्राचे योगदान। अभ्यंकर सरांनी सांगितलं, हेमंतजींनी सांगितलं, सुनंदा राठी यांनी सांगितलं की मनाचं अत्यंत महत्त्व आहे। अभ्यंकर सरांनी तर सांगितलं की हा फक्त शारीरिक नाही, आणि अत्यंत समाधान यासाठी वाटलं की एका बाजूला आज योग जो फक्त शारीरिक पातळीवर वापरला जातोय त्याच्या पुढे कुठेतरी जाऊन या योगाला एक वेगळं महत्त्व प्राप्त केलं जातंय, म्हणून हे वाक्य माझ्या मनामध्ये ठसलं। आणि आपण जेव्हा आजचा विषय बघणार आहोत तेव्हा या विषयाबद्दल मुख्यत्वे वेळ जरी कमी असला तरी सुद्धा हे 3 प्रश्न आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। पहिला प्रश्न म्हणजे, आपल्या सर्वांना माहिती आहे की पातंजल योग सूत्र हा अत्यंत प्राचीन असा संतांनी लिहिलेला ग्रंथ आहे, अंदाजे 2-2.5 हजार वर्षापूर्वींचा। आणि मग प्रश्न निर्माण होतो की हा इतका जुना आणि प्राचीन ग्रंथ आज आधुनिक काळामध्ये का शिकायचा। या संदर्भात आपण जुन्या प्राचीन ग्रंथांचं महत्त्वही बघणार आहोत। त्यानंतर आपण बघणार आहोत की आज जेव्हा आम्ही यश, भरभराट या गोष्टींचा विचार करतो तेव्हा मानसिक स्वास्थ्य का महत्त्वाचं आहे, आणि सर्वात शेवटी या पातंजल योग सूत्राचा या आधुनिक काळामध्ये काय उपयोग आहे हे आपण बघणार आहोत। आणि म्हणून जेव्हा आपण प्राचीन ग्रंथांसंबत चर्चा करतो तेव्हा सर्वप्रथम प्राचीन ग्रंथ म्हणजे काय हे समजण्यासाठी आपल्याला प्राचीन ग्रंथांच्या ट्रेडिशन्सचं, ज्याला म्हणतात परंपरा, याचं ज्ञान होणं महत्त्वाचं असतं। आणि काही लोक असा प्रश्न विचारतात की हे जर ज्ञान इतकं जुनं आहे तर आधुनिक काळामध्ये या ज्ञानाचं महत्त्व काय। आणि दुर्दैवाने आज जर बघितलं तर योग विषय तुम्ही कोणालाही विचारला की योग काय आहे तर 100 पैकी 200 माणसं हात वर करतील, पण प्रश्न हा उपस्थित होतोय की खरंच योग विषय हा समाजाला कळलेला आहे का। आणि कधी या गोष्टीचं दुर्दैव वाटतं की खरा योग आम्हाला माहितीच नाही आणि कुठेतरी खोटा योगच आम्ही प्रचारित आणि प्रसारित करतोय। आणि म्हणून आज गरज आहे की परंपरागत जे संतांनी आम्हाला ज्ञान दिलं ते ज्ञान आज आधुनिक काळामध्ये समजणं आवश्यक आहे। हे परंपरागत जे ज्ञान आहे ते आज आधुनिक काळात कसं पोहोचलं तर मुख्यत्वे 3 प्रकारचे ट्रेडिशन आपण बघितले। आज आपल्या जगामध्ये 3 प्रकारचे ट्रेडिशन आहेत। पहिलं ट्रेडिशन, ज्याला सूक्ष्म ट्रेडिशन म्हटलं जातं, दुसरं ट्रेडिशन किंवा परंपरा, ज्याला वाणीच्या मार्फत दिलेलं ज्ञान समजलं जातं, आणि तिसरं म्हणजे लेखन स्वरूपात केलेलं ज्ञान समजलं जातं।
या 3 परंपरा आपल्या सृष्टीला लाभलेल्या आहेत. मग ज्याला आपण सूक्ष्म ज्ञान म्हणतो ते ज्ञान गुरुनी शिष्याला कसं दिलं? अत्यंत असामान्य गोष्ट आहे ही. शास्त्रीय परिभाषा या ज्ञानाच्या जवळही पोहोचू शकत नाही असं मला वाटतंय. आणि हे जे ज्ञान आहे जे गुरुनी दिलंय ते कधी कधी फक्त स्पर्शातून दिलंय, कधी कधी फक्त नजरेतून दिलंय आणि कधी कधी फक्त स्मरणातून दिलेलं आहे. हे सूक्ष्म ज्ञान आहे. पण दुर्दैवाने आज कदाचित असे विद्यार्थी नाही की ज्यांनी आपली पातळी वाढवली आहे आणि हे स्पर्शाने, नजरेने किंवा फक्त विचार करून ज्ञान परावर्तित करणं गुरुला शक्य आहे. दुसरं जे ज्ञान आहे ते म्हणजे वाणीच्या माध्यमाने. ही गुरु शिष्य परंपरा आहे आणि गुरु हे ज्ञान विद्यार्थ्यांना आपल्या आश्रमात देत होते आणि अशा प्रकारचे सत्संग करत होते आणि ते ज्ञान जे परंपरागत आलं ते पुढच्या पिढीमध्ये प्रचारित आणि प्रसारित करत होते. आणि तो शिष्य जेव्हा गुरु बनत होता तेव्हा तो गुरु तेच ज्ञान आपल्या शिष्यांना देत होता. याला म्हणतात वाणीच्या माध्यमाने. आणि तिसरं ज्ञान की जे पहिल्या सूक्ष्म परंपरेमध्ये नव्हते किंवा जे वाणीच्या परंपरेमध्ये नव्हते आणि त्यांना जर खरं ज्ञान योग विषयक शिकायचं असेल तर त्यांच्यासाठी पर्याय काय? आणि त्यांचा पर्याय म्हणजे तिसरा पर्याय, सर्व संतांनी हे ज्ञान हस्तलिखितामध्ये लिहून ठेवलेलं आढळतं. आणि ही हस्तलिखित इतकी असामान्य आहे की योग विषयाचा कोणताही प्रश्न तुम्ही विचारा आणि त्या प्रश्नाबद्दल उत्तर त्या हस्तलिखितात मिळेलच. पण दुर्दैवाने आजचे जे आधुनिक शिक्षक आहेत त्यांना कदाचित ते कोणत्या परंपरेशी संबंधित नाही किंवा ते या हस्तलिखितांशीही संबंधित नाही. आपण कधीही हस्तलिखितं बघितली आहे का? तिथे फोटोवर आपल्याला दिसेल. आणि ही जी हस्तलिखितं आहेत, माझ्याकडे एक ओरिजिनल आहे, आपल्याला दाखवायची इच्छा आहे. ही हस्तलिखितं म्हणजे संतांनी लिहिलेली आणि आपल्याकडे आजही अशी हजारो आणि लाखो हस्तलिखित आपल्याकडे आहेत. पण दुर्दैवाने आपल्याला ही हस्तलिखितं माहितीच नाही आणि ह्याच्यामध्ये काय लिहिलंय हेही माहिती नाही. वाचणं तर सोडाच, पण कशी धरायची हेही माहिती नाही. हे दुर्दैव आहे आपलं. आणि म्हणून हा योग विषय फक्त आणि फक्त या शारीरिक पातळीवर आपण ठेवलेला आपल्याला आढळतोय. म्हणून ही सर्व हस्तलिखितं जर तुम्ही इथे बघितली तर ही सर्व हस्तलिखितं आपल्याला दिसतील. आणि ही हस्तलिखितं संतांनी लिहिलेली आहेत की जे सूक्ष्म परंपरेशी संबंधित नव्हते, जे वाणीच्या परंपरेशी संबंधित नव्हते. त्यांना जर खरा योग शिकायचा असेल तर त्यांनी काय करायचं? आणि त्यांनी या सर्व हस्तलिखितामार्फत हा योग शिकायचा. आणि आज जो काही योग आपल्याकडे आहे, मग तो हठयोग असो, पातंजल योग असो, मंत्र, कर्म, ज्ञान, भक्ती, आमनस्क, नाद, कोणताही योग असो, आणि हा योग जर समजायचा असेल तर आपल्याला एकतर परंपरेचा आधार घ्यावा लागेल किंवा दुसरं म्हणजे गुरु शिष्य परंपरेतून हे ज्ञान आपल्याला घ्यावं लागेल. आणि नाहीच तर मग या हस्तलिखितामधून हे ज्ञान घ्यावं लागेल. पण आजचा विषय हा हस्तलिखितांवर नाही. आजचा विषय हा पातंजल योग सूत्रावर आहे. आणि पातंजल योग सूत्र हे सुद्धा अत्यंत प्राचीन असं लेखन आहे. आणि ते लेखन महर्षी पतंजली यांनी आपल्या पातंजल योग सूत्र या ग्रंथामध्ये नमूद केलेलं आहे. हा जो ग्रंथ आहे त्यामध्ये जवळजवळ 195 सूत्र लिहिलेली आहेत. आणि सूत्र म्हणजे काय तर सूत्र हे लहान असतं, त्यामध्ये कमीत कमी संज्ञा असतात, सोपं पाठ करणं असतं, पण समजणं अवघड असतं कारण अत्यंत गुप्तपणे हे ज्ञान लिहिलेलं असतं. अशी अनेक सूत्र, जवळजवळ 195 सूत्र या ग्रंथामध्ये आहेत आणि ती 4 भागांमध्ये विभाजित केलेली आहेत. याचं महत्त्व काय तर आपण फक्त एक सूत्र जरी बघितलं तरी योग विषय काय, कशासाठी केला पाहिजे आणि कशा प्रकारे केला पाहिजे याचं स्पष्टीकरण आपल्याला त्या पातंजल योग सूत्रामध्ये आढळतं. वेळ कमी आहे, प्रत्येक सूत्र आपण बघणार नाही. पण सामान्य माणसासाठी पातंजल योग सूत्राचं योगदान काय
हे आपल्याला निश्चितच बघायचं आहे. पण दुर्दैवाने मी सांगितलं की समाजात ज्यांना परंपरा नाही, ज्यांना हस्तलिखिताचं ज्ञान नाही, ते आपला योगा कशाही प्रकारे प्रदर्शित करतायत आणि त्यांना माहिती नाही रोज एक नवीन योगा हा आपल्याला इंटरनेटवर दिसत आहे. दुर्दैवानी आज आधुनिक काळामध्ये एका बाजूला परंपरेचं ज्ञान नाही, दुसऱ्या बाजूला हस्तलिखितांचा संबंध नाही, आणि तरी सुद्धा योग विषय प्रचारित आणि प्रसारित करणं होतंय. आणि म्हणून आपलं आद्य कर्तव्य आहे की खरा योग काय हे समजावा. पण मग असा प्रश्न निर्माण झाला की 2000 वर्षांपूर्वी जर एखादा ग्रंथ लिहिला आहे तर तो आधुनिक काळात त्याचं महत्त्व काय, आणि आधुनिक काळात याचं महत्त्व कळण्यासाठी आधुनिक काळ म्हणजे काय हे कळणं महत्त्वाचं आहे. मग आधुनिक काळ काय आहे? तर आधुनिक काळामध्ये बाहेरच्या जगामध्ये भरभराट आपल्याला दिसते, एक्सटर्नल प्रॉस्पॅरिटी इज देअर, पण अंतर्गत सुख आणि समाधान आपल्याला मिळत नाही. आणि त्यामुळे काय परिस्थिती होते तर एक प्रकारचं असंतुलन आपल्या जीवनात निर्माण होतं. हे जे असंतुलन आहे ना, त्यामुळे अनेक प्रकारचे रोग या आधुनिक काळामध्ये आपल्याला दिसतात. सर्वात प्रचलित जो रोग आहे तो म्हणजे ज्याला फ्रस्ट्रेशन म्हटलं जातं. मानसशास्त्रज्ञांना जर तुम्ही विचारलं ना की फ्रस्ट्रेशन म्हणजे काय, त्यांनी अत्यंत असामान्य व्याख्या केली. त्यांनी सांगितलं फ्रस्ट्रेशन इज अ स्टेट ऑफ डिस्पॅरिटी बिटवीन लेवल ऑफ एक्सपेक्टेशन्स अँड लेवल ऑफ अचिव्हमेंट. कधी कधी कळत नाही. सोप्या मराठी भाषेत समजायचा प्रयत्न करूया. काय अर्थ आहे या व्याख्येचा? मला जे हवंय ते मला मिळत नाही, आणि मला जे मिळालेलं आहे ते मला नकोय. मिळालेलं आणि हवं असलेलं यामध्ये जी दरी, त्याला म्हणतात फ्रस्ट्रेशन. फ्रस्ट्रेशन म्हणजे काय की अनेक अपेक्षा आहेत, अनेक इच्छा आहेत, पण त्या पूर्ण होत नाही आणि खऱ्या इच्छा काय ते कळतच नाही. अशा द्वंद्वाच्या परिस्थितीमध्ये आम्ही अडकलोय आणि म्हणून अनेक प्रकारचे रोग आम्हाला होत आहेत. डॉक्टर अभ्यंकर सरांनी सांगितलं सायकोसोमॅटिक, हो, अत्यंत मानसिक विकार आम्हाला आज होत आहेत. आणि काही आकडेवारी जर मी तुम्हाला सांगितली तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. म्हणून सर्वप्रथम आज हा प्रश्न निर्माण होतोय की आम्हाला काय हवंय आयुष्यात. वी नीड होलिस्टिक हेल्थ और व्होलिस्टिक हेल्थ. एक नवीन संकल्पना मी आपल्यासमोर मांडतोय की आम्हाला होलिस्टिक म्हणजे फक्त उपचार हवेत की त्रासापासून आम्हाला दूर जायचंय. आणि हे कळण्यासाठी या दोन्ही गोष्टींचा अर्थ आम्हाला कळणं महत्त्वाचं आहे. होलिस्टिक म्हणजे काय तर फक्त क्युअर द डिझीज. रोग झाला, औषधं घेतली, पुन्हा रोग झाला, पुन्हा औषधं घेतली. आम्हाला हेच करायचं आहे की आम्हाला रोगापासून मुक्तीच हवी आहे. रोग आमच्या जवळ यायलाच नको, आणि म्हणून आम्हाला प्रिव्हेन्शन पाहिजे, प्रमोशन पाहिजे, आणि नंतर गरज पडली तर आम्हाला क्युअर हवाय. म्हणून सर्वात प्रथम योग विषय हा होलिस्टिक नाही, हा व्होलिस्टिक आहे हे समजणं महत्त्वाचं आहे. आणि मग जेव्हा आम्ही व्होलिस्टिक म्हणतो, आमच्या पूर्ण व्यक्तिमत्वासाठी आम्ही म्हणतो, तेव्हा व्यक्तिमत्व काय हे समजणं महत्त्वाचं आहे. मग व्यक्तिमत्व काय तर आपण सर्व जाणतोच की व्यक्तिमत्व म्हणजे 5 पैलू आहेत आमच्या जीवनात. कोणते कोणते पैलू? ज्याला म्हटलं जातं शारीरिक व्यक्तिमत्व, मानसिक व्यक्तिमत्व, भावनिक व्यक्तिमत्व, सामाजिक व्यक्तिमत्व आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्व. दुर्दैवाने फक्त आम्ही शारीरिक सुदृढतेच्या मागे लागलोय, पण मानसिक संतुलन, भावनिक समत्व, सामाजिक परिपक्वता आणि आध्यात्मिक उन्नतीचा आम्ही विचारच करत नाही. आणि हा विचार का करत नाही? कारण शारीरिक जे व्यक्तिमत्व आहे ते स्थूल व्यक्तिमत्व आहे, आणि मानसिक, भावनिक, सामाजिक आणि आध्यात्मिक ही व्यक्तिमत्व सूक्ष्म आहेत. आणि आम्ही
फक्त स्थूल आणि स्थूल आणि स्थूलातच अडकलोय. मी हे म्हणत नाही की आम्हाला शारीरिक सुदृढता नको, पण त्याच्याच बरोबर मानसिक संतुलन, भावनिक समत्व, सामाजिक परिपक्वता आणि आध्यात्मिक उन्नती ही आम्हाला हवी आहे. मग प्रश्न निर्माण होतो की शारीरिक व्यक्तिमत्व म्हणजे काय, मानसिक म्हणजे काय, माझं भावनिक व्यक्तिमत्व म्हणजे काय, कसं समजायचं मी. आणि मग त्यासाठी कळलं पाहिजे की शारीरिक व्यक्तिमत्व जे माझ्यामध्ये आहे ते काय आहे, मानसिक जे आहे ते काय आहे, भावनिक आहे ते काय आहे, हे कळणं महत्त्वाचं आहे. म्हणून जेव्हा आपण शारीरिक व्यक्तिमत्व फक्त म्हणतो, म्हणजे आपल्या देहामध्ये असलेल्या ज्या गूढ किंवा ग्रॉस ज्या संस्था आहेत तेच फक्त आपलं शारीरिक व्यक्तिमत्व. मानसिक व्यक्तिमत्व म्हणजे काय, तर आपले विचार. एखादा व्यक्ती शरीराने सुदृढ असेल ना, पण त्याचे मानसिक, त्याचे विचार कसे आहेत, अधोगतीला जाणारे आहेत का उन्नतीकडे जाणारे आहेत, याला म्हटलं जातं मानसिक व्यक्तिमत्व. भावनिक व्यक्तिमत्व म्हणजे काय की परिस्थितीशी मिळतं जुळतं तुम्ही घेऊ शकता का. एखादी व्यक्ती शारीरिकरित्या सुदृढ असेल, पण जीवनात एखादी छोटीशी गोष्ट जर घडली तर तो नष्ट होतो, तो संपून जातो, त्याला कळतच नाही की काय करायचंय. म्हणून शारीरिक सुदृढता असलेले लोक समाजात सापडतील पण मानसिक सापडणार नाही. काही शारीरिक सुदृढ सापडतील पण भावनिक सापडणार नाही. त्यानंतर सामाजिक. बघा तुम्ही समाजात एखादा माणूस शरीराने सुदृढ आहे पण लाल सिग्नल लागल्यावर कुठे थांबायचं हे त्याला माहिती नाही, किंवा आपलं घर स्वच्छ ठेवायचं आणि तो कचरा जो आहे तो पलीकडे टाकायचा. तो शरीराने सुदृढ आहे ना, पण सामाजिक परिपक्वता त्याच्याकडे नाही. आध्यात्मिक व्यक्तिमत्व म्हणजे काय, इथे आध्यात्मिक या संकल्पनेबद्दल अनेक गैरसमज आढळतात. आध्यात्मिक म्हणजे काय, योग हे म्हणत नाही की रोज मंदिरात जा, रोज पारायण करा, करत असाल तर फायदा होईल, पण तो वेगळा विषय. आध्यात्मिक व्यक्तिमत्व म्हणजे काय, तुम्ही जे कार्य करताय त्या कार्याबद्दल तुम्हाला आनंद आहे का, त्या कार्याबद्दल आदर आहे का, त्या कार्यामध्ये तुम्ही एकरूप होत आहे का, याला म्हटलं जातं आध्यात्मिक व्यक्तिमत्व. पण अनेक वेळा लोक विचारतात की या आध्यात्मिक व्यक्तिमत्वाबद्दल काही रेडी रेकनर आहे का तुमच्याकडे. रेडी रेकनर म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा चार्ट, आणि तो जर चार्ट मी बघितला तर मला कळेल की मी आध्यात्मिक आहे की नाही. एक चार्ट तुम्हाला सांगतोय, आपल्या उत्तराची अपेक्षा नाही मला, पण फक्त चार्ट सांगतोय, कृपया उत्तर देऊही नका. या समाजात जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला 4 प्रकारची माणसं सापडतील. 5वी व्यक्ती सापडणारच नाही, फक्त 4 प्रकारची. आणि यावरून तुम्हाला समजायचे की तुम्ही आध्यात्मिक परिपक्व आहात की नाही, तुमचं आध्यात्मिक व्यक्तिमत्व कसं आहे या कॅटेगरीवरून तुम्हाला कळेल, या वर्गीकरणातून तुम्हाला कळेल. 4 प्रकारची माणसं, 5वा सापडणारच नाही. पहिला व्यक्ती तो असेल की जो म्हणेल मला जीवनात काहीच मिळालं नाही तरी चालेल पण तुला मिळू दे. पहिला व्यक्ती काय म्हणेल, मला काही मिळालं नाही तरी चालेल पण तुला मिळू दे. दुसरा व्यक्ती असेल तो म्हणेल मलाही मिळू दे तुलाही मिळू दे. तिसरा व्यक्ती म्हणेल जे काही आहे ते फक्त मलाच मिळू दे, तुला मिळायला नको. आणि चौथी व्यक्ती म्हणेल मला मिळालं नाही तरी चालेल पण तुला मिळायला नको. प्रत्येकाने आपल्या वागणुकीचा विचार केला तर तुम्हाला कळेल की तुम्ही कोणत्या पातळीत आहात. जर तुम्ही 4थ्या पातळीत असाल तर अशा काहीतरी गोष्टी करणं तुम्हाला आवश्यक आहे ज्याद्वारे तुमचा व्यक्तिमत्वाचा विकास होईल. जर तुम्ही 4थ्या पातळीत असाल तर प्रयत्न करा आणि 3ऱ्यामध्ये या. जर 3ऱ्यात असाल तर 2ऱ्यात या, 2ऱ्यात असाल तर 1ल्यात या. कारण ही सृष्टी
माणसं सोडली तर ही सृष्टी आणि सृष्टीमधली प्रत्येक गोष्ट देण्यावर अवलंबून आहे, माणूस फक्त घेण्यावर अवलंबून आहे. असं कोणतं झाड बघितलं का की जे स्वतःच आपलं फळ खातंय? हे शक्यच नाही. ही सृष्टीचा पायाच म्हणजे देणं आहे, सृष्टीचा पाया म्हणजे समर्पण आहे. आणि जर हे समर्पण जीवनात तुम्ही निर्माण केलं तरच सांगता येईल की तुमचं व्यक्तिमत्व हे संतुलित आहे, व्यक्तिमत्व हे समन्वित आहे. म्हणून जेव्हा विचार कराल योग विषयाचा, पातंजल योग सूत्र काय म्हणतंय, योग विषयाचा जेव्हा विचार कराल तेव्हा या 3 सूत्रांना समजणं महत्वाचं आहे. जेव्हा पातंजल योग सूत्राचा तुम्ही विचार कराल तेव्हा मुख्यत्वे योग विषयाचा विचार करताना हे 3 सूत्र कळणं अत्यंत महत्वाचं आहे. पहिलं सूत्र जर हे आपल्याला कळलं तर कळेल योग काय आहे. हे जर कळलं नाही तर आयुष्यभर फक्त हातपायच हलवत राहाल आणि 2 किलो वजन कमी होतंय का एवढंच बघत राहाल. म्हणून योग विषय काय आहे ही 3 सूत्र तुम्हाला कळणं महत्वाचं आहे. पहिलं सूत्र म्हणजे पार्ट अँड होल रिलेशनशिप, दुसरं म्हणजे रिलेशनशिप बिटवीन डिफरंट पार्ट्स, आणि तिसरं म्हणजे इक्वॅलिटी ऑफ डिफरंट पार्ट्स. पार्ट आणि होल म्हणजे काय? भागाचा पूर्णाशी असलेला संबंध. दुसरं म्हणजे काय? प्रत्येक भागाचा दुसऱ्या भागाशी असलेला संबंध. आणि तिसरं काय तर प्रत्येक भाग हा महत्वाचा आहे. या 3 सूत्रामधून आपण समजूया खरी परिस्थिती काय आहे. उदाहरणार्थ व्यक्तिमत्वाचे 5 पैलू आहेत आणि व्यक्तिमत्वाचं संतुलन प्रस्थापित करणं हे आपलं काम आहे. मग पार्ट आणि होल रिलेशनशिप म्हणजे काय? शारीरिक व्यक्तिमत्व हे माझ्या पूर्ण व्यक्तिमत्वाशी संबंधित आहे, त्याचप्रमाणे मानसिक व्यक्तिमत्व ही पूर्ण व्यक्तिमत्वाशी आहे, त्याचप्रमाणे भावनिक, सामाजिक आणि आध्यात्मिक हेही माझ्या पूर्ण व्यक्तिमत्वाशी संबंधित आहे. दुसरा भाग काय? पार्ट अँड पार्ट रिलेशनशिप म्हणजे शारीरिक व्यक्तिमत्व माझ्या मानसिकशी संबंधित आहे, मानसिक भावनिकशी आहे, भावनिक सामाजिकशी आहे, सामाजिक आध्यात्मिकशी आहे, आणि प्रत्येक व्यक्तिमत्व एक दुसऱ्याशी संबंधित आहे. तिसरा काय आहे? इक्वॅलिटी ऑफ ऑल दी पार्ट्स. जास्तीत जास्त योग शिक्षकांचा इथेच प्रॉब्लेम आहे, भारतात नाही जगात म्हणतोय मी. आणि त्यांना हे माहिती नाही की इक्वॅलिटी ऑफ दी पार्ट, फिजिकल म्हणजे शारीरिक व्यक्तिमत्व महत्वाचं आहे, तितकंच मानसिक, भावनिक, सामाजिक आणि आध्यात्मिकही महत्वाचं आहे. पण लोकांना हे कळत नाही, कारण शारीरिक व्यक्तिमत्व हे स्थूल व्यक्तिमत्व आहे आणि बाकी सर्व व्यक्तिमत्व मानसिक, भावनिक, सामाजिक आणि आध्यात्मिक ही सर्व सूक्ष्म आहे. आणि जग फक्त स्थूलाच्या पाठीमागे पळतंय, सूक्ष्माकडे बघायला कोणाला वेळ नाही. फक्त पतंजलीच नाही, अनेक संतांनी वारंवार चाबकाचे आसूड ओढले, समाजाला सांगितलं की बाबा आता तरी स्थूलातून सूक्ष्माकडे जा, पण तरी समाज काही स्थूल सोडायला तयार नाही आणि सूक्ष्माकडे जायला तयार नाही. संतांनी अनेक अभंग लिहिले. परवा कुठेतरी एक अभंग मला आठवला बोलता बोलता, आणि चोखो महाराज यांनी, चोखोबांनी एक अभंग लिहिला. काय अभंग आहे? त्यांनी जो अभंग लिहिला अत्यंत असामान्य अभंग आहे. काय लिहिला आपल्याला माहिती असेल. उस डोंगा परी रस नाही डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. ऐकलं असेल. उस डोंगा परी रस नाही डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. कधी असं घडलंय का आपल्या बरोबर की उसाच्या गुऱ्हाळात आपण गेला आणि ऊसवाल्याला सांगितलं बाबा रे तो सरळ ऊस मला दे, जर वाकडा ऊस असेल तर त्याचा रस हा कडू असेल. असं घडणे नाही, कारण ऊस वाकडा असो किंवा सरळ त्याचा रस हा गोडच असतो. मग ऊसाच्या गुऱ्हाळात हे आयुष्याचं तत्वज्ञान कळतं, तर योग विषयात हे कळत नाही. हे मात्र दुर्दैव.
म्हणून इथे स्थूलातून आम्हाला सूक्ष्माकडे जायचंय. आणि हे जर एवढं सोपं असेल, हे जर आपल्याला कळत असेल, तर याचं कारण काय? जर 10 मिनिटात हा विषय आपल्याला कळला असेल, तर अनेक वर्ष योग प्रक्रिया करणाऱ्यांना हे कळत का नाही? आणि याचं कारण म्हणजे का आमचं व्यक्तिमत्व संतुलित होत नाही? कोणी शारीरिक संतुलित आहे पण मानसिक नाही, कोणी मानसिक आहे भावनिक नाही, कोणी भावनिक आहे शारीरिक नाही. हे आम्हाला का जमत नाही? आणि याचं कारण म्हणजे आमच्या आतमध्येच एक आमचा शत्रू आहे, ज्याला म्हटलं जातं मन. म्हणून कोणतरी सांगितलं, राह तो सीधी है लेकिन मोड सारे मन के हैं. इथे या व्यक्तिमत्वाच्या संतुलनाला जी फार मोठी अडचण आहे ती म्हणजे आमचं मन. म्हणून सर्वप्रथम ही गोष्ट कळणं महत्वाचं आहे की योग विषय कशासाठी आहे? योग विषय हा मनासाठी आहे. आणि जर मनाची अस्थिरता असेल तर पूर्ण व्यक्तिमत्व असंतुलित होतंय. म्हणून योग विषय मनाला ज्ञान देणारा आहे. आणि जर मनाला आपण जिंकलं तर आपलं फक्त होलिस्टिक नकोय, व्होलिस्टिक अशा प्रकारचं एक आयुष्य होऊ शकतंय. हा प्रश्न म्हणून सर्वात पहिले कळणं महत्वाचं आहे. प्रश्न काय? व्हॉट इज योग? आपण हसाल की सर्वांना माहिती आहे व्हॉट इज योग, आणि मी विचारतोय हा प्रश्न महत्वाचा आहे. म्हणून व्हॉट इज योग कळणं महत्वाचं आहे. आणि हा प्रश्न आणि ह्याचं उत्तर समजायचं असेल तर आम्हाला पातंजल योग सूत्र समजणं महत्वाचं आहे. पातंजल योग सूत्रामध्ये या प्रश्नाचं उत्तर पतंजलींनी अत्यंत असामान्य प्रकारे दिलंय. फक्त सूत्रामध्ये 4 संज्ञा आहेत: योगः, चित्त, वृत्ती, निरोधा. जर हे सूत्र कळलं तर योग काय हे आपल्याला कळेल. योगः चित्त वृत्ती निरोधा हे स्पष्टीकरण आहे. दिस इज द डेफिनेशन. काय आहे? चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या वृत्तींचा निरोध म्हणजे योग. काय अर्थ झाला? कंप्लीट सीझेशन ऑफ मॉडिफिकेशन ऑफ थॉट्स. चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या वृत्तींचा निरोध म्हणजे योग. मग चित्त म्हणजे काय हे कळणं महत्वाचं आहे. त्यानंतर वृत्ती म्हणजे काय हे कळणं महत्वाचं आहे. आणि त्यानंतर निरोध म्हणजे काय हे कळणंही महत्वाचं आहे. हे जर कळलं तर योग काय हे आपल्याला सहज कळेल. याचा अर्थ काय? तर या ज्या वृत्ती आहेत, ज्याला विचार म्हटलं जातं, एका पाठोपाठ एक विचार कायम येत आहेत. आपण सर्वजण इथे स्थिर बसलेला आहात, पण मनामध्ये विचार चाललाय, हे संपल्यावर घरी जेवण काय बनवायचं, किंवा माझी गाडी पार्क तर व्यवस्थित असेल ना. म्हणजे जेवण काय बनवायचं हा विचार असेल म्हणजे शरीराने तुम्ही इथे आहात पण मनाने मात्र तुम्ही किचनमध्ये आहात. आणि जेव्हा खरंच तुम्ही जेवण बनवत असाल तेव्हा शरीराने तिथे असाल आणि मनाने इकडे असाल की आज काय शिकलो. हा जो शरीर आणि मनाचा खेळ चाललाय हा कशामुळे चाललाय? तर विचारांमुळे चाललाय. मन कसं आहे? विचार. मनाचा अर्थ काय? विचार. सदैव येत आहेत, सदैव जात आहेत. योगः चित्तवृत्ती निरोधा. चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या वृत्तींचा निरोध. मग त्यासाठी चित्त म्हणजे काय हे कळणं महत्वाचं आहे. देर आर 3 थिंग्स इन चित्त. या चित्तामध्ये 3 गोष्टी आहेत. एक मन, दुसरा अहंकार आणि तिसरी बुद्धी. पतंजली हे असामान्य व्यक्तिमत्व आहे, असावंच. कारण मन, अहंकार आणि बुद्धी या 3 गोष्टींचा एकमेकांशी संबंध काय हे त्यांनी ही चित्त ही संकल्पना वापरून समजावलं आहे. मग मनाचं कार्य काय, अहंकाराचं कार्य काय
आणि बुद्धीचं कार्य काय हे जर समजलं तर आम्हाला चित्त म्हणजे काय हे कळेल. मनाचं कार्य काय? विचार करणं. अहंकाराचं कार्य काय? आयनेस म्हणजे स्वतःचं अस्तित्व दाखवणं. आणि बुद्धीचं कार्य काय? तर मनातून निर्माण झालेल्या विचाराला स्वतःच्या भल्यासाठी काय योजना करायची हे कार्य करतं बुद्धी. म्हणून कोणतीही कृती जर आपण करत असला तरी ती कृती 3 टप्प्यातून जाते. पहिले विचार येतो, मग तो विचार माझ्यासाठी कसा पूर्ण करायचा आहे हा विचार येतो, आणि त्यानंतर त्यासाठी योजना काय असावी याबद्दल एक प्लॅनिंग तयार होतं. म्हणून प्रत्येक कृतीमध्ये चित्त हे काम करत असतं. पण पतंजली तर म्हणतात हे चित्त म्हणजे अडचण आहे. आणि चित्त म्हणजे अडचण का? आणि याचं कारण म्हणजे आपण सदैव शरीर, मन आणि भावना यांचाच विचार करतो, पण हा मनुष्य जन्म कशासाठी घेतलाय याचा आपण विचारही करू शकत नाही. संतांनी सांगितलं, आमच्यासारखेच जन्माला आले संत, पण त्यांनी एक प्रश्न स्वतःला विचारला, मी कोण? माझ्या जीवनाचा उद्देश काय? कशासाठी मी जन्म घेतलाय? म्हणजेच मनुष्य जन्माचा उद्देश जो आहे तो म्हणजे स्वस्वरूपाचं ज्ञान घेण्यासाठी. मग पतंजली या चित्ताला शत्रू का म्हणतायत? आणि याचं कारण म्हणजे मला माझ्या स्वस्वरूपाचं ज्ञान घेण्यासाठी जी अडचण आहे ती म्हणजे माझं चित्त. कारण मी जेव्हा मातेच्या गर्भातून बाहेर आलो तेव्हा मला उद्देश हाच होता की मला ईश्वर प्राप्ती करायची आहे, मला माझं स्वरूप बघायचं आहे. पण मनामध्ये म्हणजे ज्याचे विचार असंख्य, अहंकारामुळे म्हणजे मी स्वतःच खरं करतोय, आणि बुद्धीमुळे कारण जे माझ्या हार्डडिस्कमध्ये टाकलंय त्यालाच मी खरं ठरवतोय, या 3 गोष्टीमुळे मला माझ्या जीवनाचं स्वरूप कळतच नाही. कशासाठी जन्म घेतलाय हेच कळत नाही. आणि म्हणून पतंजली म्हणतात, ज्या क्षणाला चित्तामधल्या वृत्तींचा निरोध होईल, म्हणजेच पूर्ण वृत्ती या थांबल्या जातील, तेव्हा चित्त राहणारच नाही. आणि जेव्हा हे चित्त राहणारच नाही तेव्हा तुम्हाला कळेल की कशासाठी जन्म घेतलाय. एक छोटीशी गोष्ट मला आठवते. हे पूर्ण सांगण्यापेक्षा जेव्हा आम्ही गोष्ट ऐकतो तेव्हा पूर्ण मतितार्थ आम्हाला कळतो. संतांनी गोष्टी सांगितल्या, उपनिषदात सांगितल्या, कदाचित आपण ऐकल्या असतील. एक राजा होता आणि त्यांनी 2 गरुडाची पिल्लं आपल्या राजवाड्यात आणली. आणि जेव्हा गरुडाची पिल्लं राजवाड्यात आणली, तो राजाच त्याचेच गरुड म्हणून त्यांनी अत्यंत मोठी एक बाग तयार केली आणि त्या बागेमध्ये या 2 पिल्लांना ठेवलं. आणि त्याला समाजाला दाखवायची अत्यंत इच्छा झाली की बघा किती महागातले गरुड आणि त्याची पिल्लं मी आणली आणि ही कशी आकाशात भ्रमण करतायत. आणि हे बघितल्यावर त्या राजाचा अहंकार सुखावणार होता. त्यांनी ती 2 गरुडाची पिल्लं बागेत ठेवली आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी बघितलं तर एक गरुडाचं पिल्लू आकाशात भ्रमण करतंय आणि दुसरं पिल्लू मात्र फांदीवर बसलंय. त्यांनी पुष्कळ प्रयत्न केला त्या दुसऱ्या पिल्लाला पण उडवायला, अनेकांनी प्रयत्न केला, पण ते दुसरं पिल्लू उडायला तयार नव्हतं. तो थोडा व्यथित झाला. त्याने विचार केला की एक गरुड उडतंय आणि दुसरं उडत नाही. त्यांनी दवंडी पिटवली, कोणालाही शक्य झालं नाही. अनेकांनी प्रयत्न केले, एक पिल्लू आकाशात भरारी घेत होतं आणि दुसरं पिल्लू मात्र फांदीला सोडायला तयार नव्हतं. प्रत्येकाने प्रयत्न केले, त्यांनी मोठं बक्षीस जाहीर केलं, पण कोणाला जमलं नाही. अत्यंत दुःखी झाला. आणि एक दिवस तो आपल्या राजवाड्याच्या समोर बसला होता आणि रस्त्यावरून एक अत्यंत असामान्य साधू चालला होता. साधूने बघितलं की राजाच्या चेहऱ्यावर व्यथा आहेत. त्याने विचारलं, काय कारण? राजा म्हणाला, मी 2 पिल्लं घेतली गरुडाची, माझी अपेक्षा होती की यांनी उडावं, पण एक उडतोय आणि दुसरा उडत नाही. काय करता येईल? साधू म्हटला, अत्यंत सोपं आहे. हा काही प्रश्न झाला?
राजा म्हटला, आम्ही प्रयत्न केले पण जमलं नाही, तू काय म्हणतोय हा प्रश्न झाला. तो म्हटला, उद्या सकाळी ये, दोन्ही पिल्ल तू बघशील आकाशात उडणारी. राजाला राहवलं नाही, रात्रभर झोप आली नाही. राजा रात्रभर जागला, कारण त्याला दुसऱ्या दिवशी बघायचं होतं की 2 पिल्ल कशी उडतात. सकाळी येऊन त्यांनी बागेत बघितलं आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला की दोन्ही पिल्ल आकाशात उडत होती. त्यांनी विचार केला, हे कसं शक्य आहे. त्यांनी पहिले त्या साधूला बोलवलं आणि साधूला म्हटलं, जे आम्हाला जमलं नाही ते तू क्षणात केलं, याच्या पाठीमागे काय केलं. साधू म्हटला, राजा हे अत्यंत सोपं होतं. साधूचं उत्तर म्हणजे आमच्यासाठी प्रबोधन आहे. हे जर उत्तर आम्हाला कळलं तर आम्हाला कळेल की आम्हाला कुठे आम्ही चुकतोय. साधू म्हणाला, राजा हे सोपं होतं. त्या गरुडाचं पिल्लू ज्या फांदीवर बसायचं त्या फांदीलाच मी तोडलं आणि त्या फांदीला तोडल्यावर त्या गरुडाला आपल्या पंखांचं भान आलं. त्याला कळलं की पंख ही आसमंतात उडण्यासाठी आहेत आणि त्यांनी पंख वापरले आणि आज तो भरारी घेतोय. कदाचित असं तर नाही ना की या चित्तामुळे आम्हाला आमच्या शक्ती माहिती नाहीत. कदाचित असं तर नाही ना की जे विचार आम्हाला नको आहेत तेच विचार आम्हाला सतवतायत आणि जो अहंकार खरं म्हणजे आम्हाला त्रासदायक आहे तोच आम्ही जपतोय आणि तीच बुद्धी जी द्वैत आहे, जी आम्हाला त्रास देते, तिचंच लालन पालन करतोय. पतंजलींनी जे सूत्र सांगितलं, योगः चित्तवृत्ती निरोधा, हे यासाठी की योगिक प्रक्रिया केल्यानंतर या चित्ताला नियंत्रणात आणता येईल. म्हणून हा मनापासून सुरुवात झाली. हे मन ही कळणं महत्वाचं आहे. मन काय आहे? मन, बुद्धी, अहंकार तिन्ही शत्रू आहेत. पण मन म्हणजे काय? अनेक वेळा आम्ही मन 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 ही संकल्पना बोलतो, पण मन म्हणजे काय? तर मन हे मधमाशाच्या पोळ्यासारखं आहे. मधमाशाचं पोळं कसं असतं की मधमाशा मध जमा करतात आणि पोळ्यामध्ये वेगवेगळे कंपार्टमेंट असतात, त्यामध्ये ते मध जमा करतात. याप्रमाणे मधमाशा म्हणजेच 5 सेन्स ऑर्गन्स ते जगामध्ये बाहेर पडतात, सदैव नको असलेल्या गोष्टी जमा करतात आणि त्या मनामध्ये टाकतात आणि मग खेळाला सुरुवात होते. कोणत्या खेळाला? खड्ड्यात जाण्याच्या खेळाला. काय घडतं तर त्यानंतर जी माहिती तुमच्या इंद्रियांनी घेतलेली आहे ती मनाला दिली जाते आणि मनामधून ती विचार स्वरूपात निर्माण होते. विचार या इच्छेत परावर्तित होतात आणि इच्छेमध्ये भावना, ज्याला फिलिंग्स आणि इमोशन्स असं म्हणतात. आणि मग काय होतं तर जर या भावना मनातल्या नकारात्मक असल्या तर बाहेर कितीही सौंदर्य असो, उत्तम वातावरण असो, आपण स्वित्झर्लंडमध्ये का असेना तरी तो माणूस अदैव चिडचिडा, त्रासात, दुःखी. त्याला मित्र म्हणतात, अरे बाहेर जाऊन बघ किती सुंदर आहे. तो म्हणतो, नको, माझं आयुष्य खड्ड्यात गेलंय. पण जर याच भावना सकारात्मक असतील तर बाहेरचं जग कितीही विद्रूप असेल तरी त्याला प्रत्येक गोष्ट ही आनंदी दिसेल. राह तो सीधी है, मोड सारे मन के हैं. म्हणून लक्षात ठेवा, इथे सगळ्यात पहिले आम्हाला हे कळलं पाहिजे की नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे किंवा प्रतिकूल वृत्तीपासून, वृत्ती म्हणजे विचार, प्रतिकूल वृत्तींपासून अनुकूल वृत्तींपर्यंत आम्हाला कसं जायचंय. आणि आज आधुनिक काळात असे कोणते घटक आहेत की जे त्रासदायक आहेत? अत्यंत जिव्हाळ्याच्या संकल्पना आहेत या आपल्यासाठी. फ्रस्ट्रेशन, फोबियाज, डिप्रेशन, कॉन्फ्लिक्ट, निगेटिव्हिटी, अँक्झायटी डिसऑर्डर्स. किती जवळचं वाटतंय आपल्याला सगळ्या. त्रास इथेच आहे. आणि या सर्व गोष्टींमुळे काय झालंय तर सर्व गोष्टींमुळे आम्ही आजारी पडत झालोय. वी आर सफरिंग विथ नंबर ऑफ मेंटल प्रॉब्लेम्स. जर हे समीकरण जे मी दाखवतोय ते तुम्हाला कळलं ना, आणि तुमची इच्छा असेल तर मी इथेच थांबीन, वेळ कमी आहे, पण तरी सुद्धा हे समजणं आपल्याला महत्वाचं आहे.
व्यक्तिमत्वाचं संतुलन पतंजली काय म्हणतात हे कळणं महत्वाचं आहे. व्यक्तिमत्वाचे 5 पैलू आहेत: शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि आध्यात्मिक. आता आमच्या बरोबर काय होतंय तर आम्ही या समाजात राहतो आणि समाजाला फक्त एकच कार्य दिलेलं आहे ज्याला म्हणतात FFM. काय फुल फॉर्म आहे? फॉल्ट फाइंडिंग मिशन. समाज फक्त आमच्या चुकाच काढतोय आणि हा समाज सदैव चुका काढून आमच्या भावनिक पातळीवर आघात निर्माण करतोय. एक मर्यादेपर्यंत आम्ही भावनिक पातळीला स्थिर किंवा सुदृढ ठेवू शकतोय, पण एक वेळ अशी येते की जेव्हा भावनिक पातळी पूर्ण भरते. पण आजपर्यंत आम्हाला शिकवलं नाही कोणी की भावनिक पातळीवरचा ताण किंवा त्रास कसा कमी करायचा. पण हे शरीर अत्यंत असामान्य आहे. धन्यवाद त्या परमेश्वराला, कारण जो त्रास आता भावनिक पातळीवर आहे तो त्रास ऑटोमॅटिकली मानसिक पातळीवर शिफ्ट होतोय. म्हणजे भावनिक पातळीवरून खालची पातळी ज्याला म्हटलं जातं मानसिक पातळी. पण तरी सुद्धा समाजाचं काम चालूच आहे. समाज आम्हाला सदैव दूषण देतच आहे. आणि आता इमोशनल पातळी पूर्ण झाली, मानसिक पातळीही पूर्ण झाली, तरी आम्हाला माहिती नाही की हा त्रास कसा दूर करायचा आहे. आणि त्यानंतर तिसरी परिस्थिती निर्माण होते की जो त्रास भावनिक पातळीवर आहे तो आता मानसिकवर आलाय आणि मानसिक वरून तो शारीरिक वर आलाय. पण इथे कहाणी में ट्विस्ट है. जो त्रास भावनिक पातळीवर होता तो त्रास तशाच्या तसा मानसिक पातळीवर आलाय. पण मानसिक पातळीवरून तो त्रास शारीरिक पातळीवर नाही आला, फक्त त्याचे सिम्पटम्स हे शारीरिक पातळीवर आलेले आहेत. रोग अजून कुठे आहे? मानसिक आणि भावनिक पातळीवर. जर रोग अजूनही मानसिक आणि भावनिक पातळीवर आहे तर ट्रीटमेंट आम्हाला मानसिक आणि भावनिक पातळीवर दिली पाहिजे. पण अजूनपर्यंत आधुनिक ज्ञानाला मानसिक आणि भावनिक पातळीला ट्रीटमेंट कशी द्यायची हे माहिती नाही. म्हणून डॉक्टर अभ्यंकरजी म्हणाले ते खरं आहे, कारण जोपर्यंत हे जे रोग आज सांगितले जात आहेत जवळजवळ 90 ते 95% रोग हे मानसिक आहेत आणि मशीनमध्ये सापडत नाही. असे अनेक रोग आहेत. मग जर हे रोग दूर करायचे आहेत तर त्यात एक सोनेरी किनार सापडली आम्हाला. ती म्हणजे जर भावनिक पातळीवरचा त्रास मानसिकवर आलाय आणि मानसिकवरून शारीरिक आलाय, असं शक्य आहे का की याच स्थूल शरीराला वापरून मी माझ्या मानसिक पातळीला जर ट्रेनिंग देऊ शकलो आणि माझ्या भावनिक पातळीला ट्रेनिंग देऊ शकलो तर हे शक्य आहे का? म्हणून देहानी काही प्रक्रिया तुम्हाला करायच्या आहेत, मग त्या आसन असो, प्राणायाम असो, बंधमुद्रा असो, कोणत्याही योग विषयाच्या प्रक्रिया असो, ज्याद्वारे करता तर शरीराने आहे पण परिणाम त्याचा कशावर होतोय? मानसिक आणि भावनिक पातळीवर. म्हणून योग हा शारीरिक नाही, हा मनोकायिक आहे. इट इज नॉट फिजिकल, इट इज सायकोफिजिकल. करताय तुम्ही देहानी, पण त्याचा परिणाम मात्र मनावर होतोय आणि भावनेच्या पातळीवर होतोय. त्यानंतर जेव्हा तुम्ही शारीरिक क्रिया करता पण त्याचा परिणाम मात्र मानसिक आणि भावनिक होतो, तेव्हा मानसिक पातळीवर तुम्ही इतके सुदृढ होता, भावनिक पातळीवर इतके सुदृढ होता की संकट हीच तुम्हाला संधी वाटायला लागते. 2 प्रकारची माणसं या जगात. काही लोकांना संधी हीच संकट वाटते. काही लोक म्हणतात रोज एक संधी, रोज एक संधी, संकटच आहे. आणि काही माणसं म्हणतात संकट हीच संधी आहे, प्रॉब्लेम इज अन अपॉर्च्युनिटी. अशी ती माणसं असतात की ज्यांची मानसिक आणि भावनिक पातळी ही अत्यंत सुदृढ असते. अशा माणसांना समाजापासून अनेक प्रकारचे त्रास जरी आले तरी त्या त्रासाला उत्तर देण्याची त्यांची क्षमता असते. समाजांनी अशी माणसं हुशार असतात.
समाजांनी त्यांच्यावर विटा फेकून मारल्या की ते जमा करतात आणि आपलं घर बांधून घेतात. अशी अनेक माणसं असतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही शरीरामार्फत हे करणार त्याचा परिणाम मानसिक आणि भावनिक. पण आणखीन एक व्यक्तिमत्व बाकी आहे आणि ते म्हणजे तुमचं आध्यात्मिक व्यक्तिमत्व. हे उच्च प्रकारचे व्यक्तिमत्व आहे. जर आध्यात्मिक प्रक्रिया तुम्ही केल्या तर आध्यात्मिक जे व्यक्तिमत्व आहे ते जर सुदृढ झालं तर त्याचा परिणाम सोशल म्हणजे सामाजिक, भावनिक, मानसिक आणि शारीरिक पातळीवर होतो. मग अशा व्यक्तींना कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत नाही. संकट हीच संधी असते त्यांच्याकडे. आणि अशा वेळेला या ज्या प्रक्रिया आहेत ज्याला योग विषयात यम, नियम किंवा धारणा किंवा ध्यान म्हणतात, मंत्र साधना आहे, काही नैतिक मूल्य आहेत, ही जर तुम्ही जीवनात वापरली तर ती मूल्य किंवा ते मंत्र साधना तुमची आध्यात्मिक पातळीला सुदृढ करतं. आणि जर आध्यात्मिक पातळी सुदृढ झाली तर त्याचा परिणाम तुमच्या 5ही व्यक्तिमत्वावर उत्तम प्रकारे होतो. हे सोपं तत्वज्ञान ज्याला आधुनिक काळात कळलं तो या बरबटलेल्या जगामध्येही साधू म्हणून राहिला. आणि ज्याला कळलं नाही त्याला हेच कळलं नाही त्याच्या आयुष्यात काय चाललेलं आहे. म्हणून पातंजल योग सूत्र काय म्हणतं की अशा प्रकारे जर वृत्तींचा निरोध किंवा नकारात्मक विचार किंवा जे विचार त्रासाचे आहेत ते हळूहळू जर कमी झाले तर तुम्हाला तुमच्या मूळ स्वरूपाचं ज्ञान होईल. पण एखादी व्यक्ती विचारू शकते की योग विषय काय हे मला माहिती नाही, आसन काय हे माहिती नाही, प्राणायाम काय माहिती नाही, मग त्याच्यासाठी काय करावं? त्याच्या जर व्यक्तिमत्वाचं संतुलन त्याला करायचं असेल तर त्यांनी काय करावं? आणि पतंजलींनी एक अष्टांग योग नावाचा एक मार्ग सांगितला. त्याने सांगितलं यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. अंतिम ध्येय समाधी आहे म्हणजे मूळ स्वरूपाचं ज्ञान आहे. मग एखाद्याला जर आसन आणि प्राणायाम माहिती नसेल तर त्यांनी काय करायचं? त्यांनी सांगितलं काही नैतिक मूल्य जीवनात तुम्ही अशी राबवायची की जर ही नैतिक मूल्य राबवली तर अस्थिर मन स्थिर होईल, जो अहंकार उच्च दर्जाचा आहे तो नतमस्तक होईल आणि जी बुद्धी द्वैत आहे ती एकरूप होईल. त्यासाठी त्यांनी एक सूत्र दिलं. सूत्र 195 आहेत पण काही सिलेक्टेड सूत्र मी सांगतो. आणि ते सूत्र म्हणजे वितर्क बाधणे प्रतिपक्ष भावनम. जेव्हा विशिष्ट प्रकारचा त्रास होत असेल तेव्हा ती कृती बदलायची असेल तर प्रतिपक्ष भावनम ही कृती तुम्ही केली पाहिजे. सोपं उदाहरण आहे, एखादा कॉफी पित असेल आणि ती कॉफी अत्यंत काळी असेल आणि दुसरा माणूस तुम्हाला म्हणाला की अत्यंत स्ट्रॉंग आहे, मला ही कॉफी थोडी स्ट्रॉंग वाटते आणि आपण ही कॉफी केलेली, आपण काय कराल याच्यावर? एखादी कॉफी स्ट्रॉंग आहे, अशा वेळेला आपण काय कराल? त्या कॉफीला लाईट करण्यासाठी काय कराल? म्हणजे दूध टाकणार. म्हणजेच काय तर काळ्याला प्रतिपक्ष भावनम म्हणजे दूध किंवा पाणी. मग ज्याच्या जीवनामध्ये हिंसा जास्ती आहे त्याच्यामध्ये प्रतिपक्ष काय तर अहिंसा. ज्याला खोटं बोलायची सवय आहे त्यांनी आपल्या जीवनामध्ये काय पालन करायचं तर सत्य. ज्याला चोरी करायची सवय आहे त्यांनी अस्तेय. मुख्यत्वे पतंजलींनी काय सांगितलंय की स्वतःला काहीतरी नैतिक मूल्यांमध्ये अडकवून आपल्या जीवनामध्ये असलेल्या नकारात्मक गोष्टींना कसं दूर करायचं आणि त्याप्रमाणे सकारात्मकता जीवनात आणून आपल्या जीवनाचा उद्देश कसा पूर्ण करायचा. हे गरज नाही आपल्याला आसनाचा क्लास लावायची, खरं बोलायला क्लास लावायची गरज नसते. खरं बोलण्यासाठी खरं बोलण्याची जिद्द हवी असते किंवा चोरी न करण्यासाठी चोरी न करण्याची इच्छा हवी असते. त्यासाठी क्लासला जायची गरज नसते. दुसरी गोष्ट, मग तरी हे जरा अडचणीचं वाटलं तर काय करता येईल? आणि त्यांनी दुसरं सूत्र सांगितलं. त्यांनी सांगितलं अत्यंत असामान्य सूत्र आहे. सूत्र मी उच्चारत नाहीये, संस्कृत आहेत, पण जसं मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावनात चित्त प्रसादनम. चित्त प्रसादन म्हणजे चित्ताची स्थिर स्थिती.
आज जी चित्ताची स्थिती आहे ती अस्थिर आहे. आम्हाला कशी पाहिजे? स्थिर पाहिजे. मग त्यासाठी काय करायचं? जर एखाद्याबरोबर शत्रुत्व वाढलं तर चित्त अस्थिर होणार. सदैव आम्ही त्याच्या वाईटाचाच विचार करणार. उदाहरणार्थ, एखाद्याबद्दल राग असेल, ती व्यक्ती समोर जरी नसली आणि त्याच्याशी साधर्म्य एक नाव आपल्याला आलं तर आपल्याला राग यायला सुरुवात होईल. उदाहरणार्थ, समजा आमचे मित्र आहेत हेमंतजी, पण उदाहरण देतो. कोणत्या तरी हेमंतनी मला फसवलंय असं गृहीत धरा, आणि पहिल्यांदा समजा ह्यांच्याशी भेटलो, अत्यंत प्रेमळ आहेत, पण समजा पहिल्यांदा भेटलो आणि ह्यांनी नाव सांगितलं हेमंत, तर मी माझं पाठचे जे सर्व काही स्मृती आहेत त्याच्याशी मी तुमच्याशी जोडायला सुरुवात करीन. किंबहुना हेही नाही, कुठेही तरी बोर्डवर मी जर हेमंत वाचलं तर लगेच माझ्यामध्ये राग निर्माण होईल, जेव्हा की ह्यांचा त्याच्याशी संबंध नाही. मन काय करतंय, अहंकार काय करतंय आणि बुद्धी काय करतंय, तर हा फक्त संबंध जोडायचा प्रयत्न करतंय. आणि हा संबंध जोडण्यामुळे आम्ही स्वतःचं इतकं असामान्य आयुष्य त्रासामध्ये व्यतीत करतोय. म्हणून इथेही आम्हाला प्रतिपक्ष करता येईल. उदाहरणार्थ, एखादा माणूस तुमच्याशी दुश्मनासारखा वागतोय, त्याच्यासाठी तुम्ही एक मैत्रीचा हात पुढे करून बघा. तो बदलेल की नाही हा भाग वेगळा, पण निश्चितच तुमचं हृदय हे विशाल होईल. अंतरंगामध्ये ज्या नकारात्मक भावना आहेत त्या संपून जातील. त्यानंतर एखादा तुमच्याबद्दल हेट, राग आहे, तुम्ही त्याच्याबद्दल करुणा, कंपॅशन करायला सुरुवात करा. एखादा दुःखी आहे, कृपया त्याच्या दुःखाचा फायदा घेऊ नका, कारण आधुनिक जगाचं एक मानसशास्त्र आहे. माणूस आपल्या दुःखाने दुःखी नाहीये, पण दुसऱ्याच्या सुखाने दुःखी आहे. कारण तो म्हणतो, मेरी साडी से तुम्हारी साडी सफेद कैसे. तो इतका दुःखात आहे की त्याला असं वाटतंय मी खड्ड्यात गेलो तरी चालेल, पण तो का खड्ड्यात गेला नाही. ही जी मानसिकता आहे नकारात्मक, ती कुठेतरी आम्ही बदलली पाहिजे. आणि त्यानंतर कुठे कुठे उपेक्षा, म्हणजे अनेक गोष्टींचा समाजात राहताना त्रास निश्चितच होत आहे, पण हा त्रास जो आहे तो तुम्ही कधी कधी सोडायला शिका. कारण प्रत्येक माणसाला तुम्ही स्वतःसारखं करू शकणार नाही, आणि तो होत नाही म्हणून उगीच त्रागा करून घेण्यात त्या माणसाचा पण त्रास, आणि तो सुधरत नाही म्हणून डबल त्रास, असं करून घेऊ नका. म्हणून कुठेतरी उपेक्षाही तुम्हाला करता आली पाहिजे. पतंजली म्हणतात की हे ज्या गोष्टी तुम्ही समाजात वापरल्या तर चित्तप्रसादन होईल. चित्तप्रसादन म्हणजे काय? तर चित्ताची स्थिरता. आम्हाला काय अपेक्षित आहे? जर आमच्या चित्ताची स्थिरता झाली नाही तर व्यक्तिमत्वाचं असंतुलन होत आहे. पण आम्हाला काय हवंय? संतुलन हवंय, आणि या संतुलनाचा मार्ग मनाच्या स्थिरतेतून जातोय. मग कधीतरी असं विचारणं होतं की व्यवहारामध्ये असले विचार काय कामाचे? व्यवहार तर कुठे चाललाय? म्हणजे प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारा समाज अशा गोष्टी कशा मान्य करेल? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला समाजाला बदलायचं नाहीये, तुम्हाला स्वतःला बदलायचंय. समाज काय करतो ते करू द्या, पण तुम्हाला मात्र तुमचं आयुष्य बदलायचंय, कारण तुमचा जन्म अत्यंत असामान्य आहे. मग हा जो जन्म आहे, मी वारंवार म्हणतो आणि पतंजली म्हणतात, तो कसा चाललाय? याला काही सिक्वेन्स आहे का? याला काही पायऱ्या आहेत का? 2 मिनिटं तुम्ही सांगा मला, मी थांबीन लगेच. हात वर करा, मी थांबतो लगेच. हां, यू कॅन ऑल्सो रेज युअर हँड. थांबा, मी थांबीन, काय हरकत नाही. सो प्रत्यक्षात हा प्रवास कसा चाललाय? तर 7 पायऱ्यांमधून हा प्रवास चाललाय. हे समजणं महत्वाचं आहे. 7 पायऱ्या. याला म्हटलं आता शुभेच्छा, विचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असमशक्ती, पदार्थ भावना आणि तुर्यगा. शुभेच्छा, विचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असमशक्ती, पदार्थ भावना आणि तुर्यगा. हे सर्व चांगले विचार का करायचे? कारण जेव्हा अंतर्मनामध्ये शुभेच्छा, चांगल्या इच्छा निर्माण होईल, तेव्हाच तुम्ही त्या चांगल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी काय कृती करायची आहे, ही कृती करण्यासाठी विचारणा कराल.
आजच्या विचारणा कशा असतात? उदाहरणार्थ एखाद्या गुन्हेगार आहे, त्याच्या मनामध्ये एखाद्याला मारायचं आहे ही इच्छा असेल तर त्याची विचारणा काय असेल? बंदूक कुठे मिळेल, कोणत्या रस्त्याने तो येतो, अंधार असतो का, शुभेच्छा का आवश्यक? कारण शुभेच्छा जर असतील तर विचारणा तशी होईल, आणि जर विचारणा तशी झाली तर तनु मानसा, ज्या काही मनातल्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या तनु म्हणजे कमी होतील. जर शुभेच्छा चांगली असेल तर विचारणा ती होईल, विचारणा चांगली झाली तर नकारात्मक इच्छा कमी होतील, नकारात्मक इच्छा कमी झाल्या तर शुभेच्छा, विचारणा, तनु मानसा, सत्वापत्ती. सत्वापत्ती म्हणजे काय? तर तुमच्यामध्ये सत्व गुण वाढीस लागेल. तामसिक गुण त्रासदायक, सत्वगुण वाढीस लागेल. म्हणजेच शुभेच्छा, विचारणा, तनु मानसा, सत्वापत्ती, असम शक्ती, एक विशिष्ट प्रकारची शक्ती तुम्हाला तुमची स्वतः कळेल जी आज कळत नाहीये. तुम्ही सुद्धा अनेक फांद्यांचा आधार घेऊन बसलाय, कोणतरी या फांद्या तोडणं महत्वाचं आहे. त्यानंतर पदार्थ भावना. पदार्थ भावना म्हणजे ज्या गोष्टी जीवनात आवश्यक आहेत त्याच तुम्ही घ्याल, आणि त्या ज्या अनावश्यक आहे त्या तुम्ही सोडाल, आणि सर्वात शेवटी मग तुम्हाला जीवनाचा उद्देश हा कळेल. म्हणून इथे हे फार महत्वाचं आहे की आत्ता WHO 2019 साली एक रिसर्च केला. त्या रिसर्चमध्ये त्यांनी सांगितलं की जवळजवळ 1/6 लोक हे मानसिक आजाराने त्रासलेत भारतात, म्हणजे 20-25 करोड लोक. आणि हाही आकडा कोविडच्या आधीचा आहे, म्हणजे आता काय परिस्थिती झाली असेल हा आपण विचार करू शकताय. म्हणून लक्षात ठेवा की प्रत्येक ज्या आमच्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या मानसिक आहेत, पण अजूनपर्यंत एकही विषय असा नाही की जो आमच्या मनाला स्थिर करेल, मनाला ज्ञान देईल. आणि जर प्रत्येक ॲक्टिव्हिटी ही मनाची असेल तर आजारी पडण्यात आणि बरे होण्यातही मनाला ट्रीटमेंट देणं महत्त्वाचं आहे. आणि जर फक्त शरीराला ट्रीटमेंट दिली तर उपयोग होणार नाही, 50% होईल. म्हणून मनाच्या वेगवेगळ्या पैलू आहेत. आपल्याला माहिती नसेल मन कसं खेळतंय आपल्याबरोबर. या काही सायंटिफिक टर्म्स आहेत, पण सोप्या भाषेत 1-2 मिनिटात संपवतो आता, कारण वेळ आपल्याला संपताय. उदाहरणार्थ पेरिफेरल लेअर ऑफ द माइंड, इंटेन्सिव्ह माइंड, इंट्रिन्सिक माइंड, ह्या वेगवेगळ्या मनाच्या अवस्था आहेत ज्या आपल्याशी खेळतायत. उदाहरणार्थ पेरिफेरल माइंड, तुम्ही असे वागता का? फक्त याचा विचार करायचा आहे, आणि वागत असला तर फक्त गालातल्या गालात हसायचंय, हात वर करायचा नाहीये. फक्त असं वागता का तेवढं मला सांगा. पेरिफेरल माइंड, वी से विदाउट कन्सिडरेशन. अनेक वेळा आम्ही काहीही बोलून जातो पण त्याचा विचारच करत नाही. त्यानंतर इंटेन्सिव्ह माइंड, कधी कधी आयुष्यात कधीतरी एकदा विचार करतो आणि कधीतरी बोलतोही आम्ही. कधी कधी इंट्रिन्सिक म्हणजे काय? आम्ही विचार करतो, त्याचं मूल्यांकनही करतो, पण परिस्थिती बघून बोलत असतो. लाय थॉट्स. ॲबिस्मल माइंड, काही काही गोष्टी डोक्यात ऑलरेडी स्टोअर असतात, आम्ही त्या गोष्टी, टॉपिक तो आहे तो नाहीये तरी आम्ही तो विषय मांडत असतो. त्यानंतर क्लाउड स्टँड माइंड म्हणजे ट्रिकी थॉट्स. यू नो बट यू वॉन्ट टू हाईड फ्रॉम अदर्स. खरं उत्तर तुम्हाला माहिती असतं, पण तुम्ही मात्र लोकांसमोर इतकं अज्ञानाचं पांघरूण घेता की तुम्ही म्हणता मला काहीच माहिती नाही. असं करता का तुम्ही? त्याचा त्रास होईल. त्यानंतर ऑब्स्क्युअर माइंड, फॅक्ट वॉन्ट टू नो बट हिडन बाय इटसेल्फ. रात्री लाईट जाते, मोबाईलचा लाईट लावून मोबाईल कुठे आहे असं शोधता. असं घडतं का कधी? किंवा चष्मा डोक्याला लावला, घरभर शोधला, होतं का? सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे ऑब्ट्यूज माइंड आहे. ऑब्ट्यूज माइंड म्हणजे काय? तर ऑब्ट्यूज माइंड म्हणजे वी डोंट नो दॅट वी डोंट नो. आम्हाला हेच माहिती नाही की आम्हाला माहिती नाही. उगीच आम्ही, खरं म्हणजे योग विषयात असं चाललेलं आहे आज की आम्हाला हेच माहिती नाही की योग काय. अशा वेगवेगळ्या प्रकारचं. म्हणून सगळे ग्रंथ ते म्हणतात, भगवद्गीता तेच म्हणतं, बंधुरात्मा नमस्तस्य यैनात्मेवात्मना जिता अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्ते तात्मेव शत्रुवत. जर मनाला जिंकलं तर मन तुमचा मित्र, जर मनाला जिंकलं नाही तर मन तुमचा
शत्रू. योग शिकला की नाही हे जाऊ द्या, पण आज मात्र तुम्ही विचार करायचा आहे की तुम्ही मनाचे गुलाम आहात की तुम्ही मनाचे मालक आहात. जर तुम्ही गुलाम असाल तर त्रासाचं आहे, मालक असाल तर उत्तम आहे. शेवटचं की हे जे व्यक्तिमत्व आम्हाला तयार करायचं आहे ते खरं व्यक्तिमत्व हे होलिस्टिक व्यक्तिमत्व तयार करायचं आहे. आणि होलिस्टिक व्यक्तिमत्व तयार करणं एका दिवसात शक्य नाही. त्यासाठी मोठी प्रोसेस आहे आणि ती म्हणजे सुरुवात विचारापासून होते, त्यानंतर कृती होते, कृतीनंतर सवय लागते आणि सवयीनंतर तुमचं व्यक्तिमत्व तयार होतं. म्हणून म्हटलं जातं ॲज यू थिंक सो यू ॲक्ट, ॲक्शन लीड्स टू हॅबिट अँड हॅबिट फॉर्म्स दी कॅरेक्टर. जर व्यक्तिमत्व घडवायचं असेल तर पहिली पायरी विचारांची आहे आणि विचार जर तुमच्या मनातून येत आहेत, ते विचार जर अस्थिर मनातून आले तर तुमचं आयुष्य अस्थिर राहील. अनेक ग्रंथ राठी मॅडमनी स्पष्टीकरण करताना सांगितलं, अनेक ग्रंथ प्रकाशित करण्याचं भाग्य मिळालं आणि त्यानंतर हे ग्रंथ करत असताना अनेक ज्ञान संतांनी जे दिलं ते कळलं. पण सर्वात शेवटी हे सर्व जे यमनियम आसन प्राणायाम पतंजलींनी सांगितलेत ते सर्व कशासाठी आहेत? होलिस्टिक हेल्थसाठी आहे. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा योग विषय हा संतांनी जेव्हा मांडला तेव्हा त्याचा उद्देश हा वेगळा होता. त्याचा उद्देश होता स्वस्वरूपाचं ज्ञान, मी कोण. त्यानंतर स्वरूप बदलत गेलं, त्यानंतर लोकांनी त्याला आध्यात्मिक योग नाव दिलं. मग स्वरूप बदललं, त्याला बुद्धियोग म्हटला, कारण बुद्धीच्या पातळीवर फक्त शिकायचा विचार केला. त्यानंतर स्वतःच्या स्वरूपापासून दूर गेले म्हणजे रोगी झाले, त्या म्हणून चिकित्सा योग केला. त्यानंतर व्यायाम योग, त्यानंतर क्रीडा योग, त्यानंतर स्पर्धा योग. खरंच मला माहिती नाही की आपण ऊर्ध्वगतीकडे चाललोय का अधोगतीकडे चाललोय. आपल्या सर्वांनी विचार करायची गरज आहे की हा योग विषय काय. म्हणून उगीचच आधुनिक गोष्टींना फसू नका. आधुनिक गोष्टी म्हणजेच त्रासाचं कारण. पण जर जुने ग्रंथ जे संतांनी लिहिले, पातंजल योग सूत्रसारखा असामान्य ग्रंथ जो संतांनी लिहिला, त्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं उत्तर दडलेलं आहे. अशा प्रकारे हा जो विषय आहे अत्यंत मोठा, पण थोडक्यात वेळेअभावी मांडण्यासाठी परमेश्वराच्या कृपेने आपल्यासमोर उभा राहिलो. पुन्हा एकदा सकाळच्या सर्व ध्येयवादी लोकांचं मनपूर्वक आभार आणि आपल्या सर्वांचंही शतशः आभार, कारण आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला. अत्यंत नम्रपणे सांगू इच्छितो, महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.